राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत बुधवार पेठेतील साईनाथ मंडळाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने 2011 मध्ये घेतलेल्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत बुधवार पेठेतील साईनाथ मंडळाने प्रथम क्रमांकाचे 51,000 रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे. ट्रस्टच्या वतीने वर्षभर समाजोपयोगी उपक्रम करणाऱ्या मंडळाला ट्रस्टच्या वतीने जय गणेश भूषण पुरस्कार आणि ध्वनी प्रदूषण न करणाऱ्या मंडळास प्रत्येकी 1 लाख रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. यंदा ही पारितोषिके अनुक्रमे शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ आणि सदाशिव पेठेतील चिमण्या गणपती मंडळ यांना जाहीर झाले असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली. शहराची संस्कृती आणि परंपरा जपत गेल्या 40 वर्षांपासून ट्रस्टच्या वतीने पुण्यातील गणेशोत्सव मंडळांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतात. याप्रमाणे 2011 मधील गणेशोत्सवातील पुरस्कारांची घोषणा गोडसे यांनी केली. या पुरस्कारांचे वितरण गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते येत्या शनिवारी 1 सप्टेंबरला गणेश कला क्रीडा रंगमंच येथे होणार आहे. स्पर्धेत शहरातील सुमारे 214 गणेशोत्सव मंडळे सहभागी झाली होती. ही स्पर्धा पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि मध्य अशा 5 विभागात घेण्यात आली होती. त्यामधील 102 मंडळांना रोख पारितोषिके देऊन गौरवण्यात येईल. पुरस्कार वितरण सोहळ्यात सुमारे 12 लाख रुपयांची रोख पारितोषिके दिली जातील. यामध्ये सर्वांगीण कार्य, विभागवार पारितोषिके, याचबरोबर सामाजिक, प्रबोधनपर, सजीव, वैज्ञानिक, ऐतिहासिक, धार्मिक, पौराणिक देखावे आणि बाल गणेशोत्सव मंडळे यामध्ये विभागवार पारितोषिके जाहीर केली आहेत. मागील वर्षांपासून सोसायट्यांमधील गणेशोत्सवासाठी वेगळी स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. या स्पर्धेत 50-60 सोसायट्या सहभागी झाल्या होत्या. यावर्षी अधिकाधिक सोसायट्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा याकरता ट्रस्टच्या वतीने सोसायट्यांमध्ये आवाहनपत्रे दिली जाणार असल्याचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी सांगितले. पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात अधिकाधिक प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे अशी अपेक्षा पाकिस्तानातील मानवी हक्क कार्यकर्ते BM कुट्टी यांनी व्यक्त केली. पाकिस्तान इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रेसीच्या पुणे केंद्राच्या वतीने आयोजित पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची परिस्थिती या विषयावर कुट्टी यांचे व्याख्यान झाले. या प्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई, मनीषा गुप्ते उपस्थित होते. कुट्टी म्हणाले, पाकिस्तानातील अल्पसंख्याकांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात अधिकाधिक प्रतिनिधित्व मिळावे यासाठी तेथील समाज आणि काही पक्षांचा जोर वाढू लागला आहे. तेथील संसदेत अधिक जागांची देखील मागणी होऊ लागली आहे. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर मोहम्मद अली जिना यांनी देशात लोकशाही प्रस्थापित व्हावी, पाकिस्तान धर्मनिरपेक्ष असावा असे भाषण केले होते. परंतु त्या भाषणाची रेकॉर्ड नंतर तेथील सरकारने गायब केली. त्यानंतर पाकिस्तानात अनेक चढ उतार आले. मात्र अध्यक्ष झरदारी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विविध समाजांशी संपर्क ठेवला आहे. काही संघटनांना तर पाकिस्तानचा पंतप्रधान हिंदू समाजाचा का होऊ नये असा प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. तेथे हिंदू आणि तत्सम अल्पसंख्याक समाजावर हिंसाचार होत नसून तेथील मुस्लिम समाजातही हिंसात्मक घटना घडलेल्या आहेत. पाकिस्तानात आजपर्यंत एकाही सरकारने 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. परंतु गेल्या 3-4 वर्षात तेथे राजकीय सहिष्णुता विकसित होऊ लागली आहे. तेथील हिंदू नागरिकही उच्च शिक्षित आणि उद्योगपती झालेले आहेत. बलुचिस्तान, सिंध प्रांतात सर्वाधिक हिंदू नागरिक आहेत. भारत-पाक संबंध अधिक दृढ होण्यासाठी दोन्ही देशातील नागरिकांना एकमेकांच्या देशात येण्या-जाण्याची सवलत दिली पाहिजे. लोकांशी संवाद वाढला पाहिजे. तरच भारत-पाकिस्तानचे संबंध अधिक बळकट होतील असेही कुट्टी म्हणाले. शालेय पोषण आहारात झालेल्या घोटाळ्याची CBI चौकशी करण्यात यावी अशी मागणी रामराज्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश भंडलकर यांनी केली. रामराज्य प्राथमिक शाळा आणि रामराज्य माध्यमिक विद्यालय या दोन्ही विभागामध्ये 2011 आणि 12 या वर्षांमध्ये शालेय पालन पोषण आहार योजनेअंतर्गत झालेल्या तांदूळ घोटाळ्याची CBI चौकशी व्हावी अशी मागणी सुरेश भंडवलकर यांनी पत्रकार परिषदेत केली. याबाबत माहिती देताना भंडवलकर म्हणाले, रामराज्य प्राथमिक विभागात 700 किलो तांदूळ मागवला गेला. तसेच माध्यमिक विभागात 800 किलो तांदूळ मागवण्यात आला. तो तांदूळ रेशनिंग दुकान क्रमांक H103 येथे उपलब्ध झाला. परंतु प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका भारती बांदल, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक रमाकांत शेळके आणि माजी सह सेक्रेटरी सुहास पांगुल यांच्या संयुक्त सहीने तो तांदूळ प्रत्यक्ष न शिजवता विद्यार्थ्यांना न खाऊ घालता परस्पर संगनमताने तांदूळ विकला गेला असल्याचा आरोपही भंडलकर यांनी केला. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकदाही खिचडी भात खाऊ न घालता शिजवला
शिजवल्याचे बिल बोगस बचत गटाच्या नावे रामराज्य सहकारी बँक बिबेवाडी पुणे 37 येथे चेकद्वारे रक्कम भात शिजवून न घालता दिली गेली असेही त्यांनी यावेळी सांगितले। त्यामुळे या घोटाळ्याची चौकशी करून संबंधित व्यक्तींवर कार्यवाही करण्याची मागणीही भांडवलकर यांनी केली। डी लीला पूनावाला फाउंडेशनच्या वतीने उच्च शिक्षणासाठी 201 विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे। डी लीला पूनावाला फाउंडेशनच्या वतीने बीई, बी आर्क, बीएससी, बीसीए, बीसीएस, बी फार्मसी आणि अभियांत्रिकी पदविका या उच्च शिक्षणासाठी 201 विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, अशी माहिती लीला पूनावाला यांनी पत्रकार परिषदेत दिली। फाउंडेशनच्या वतीने आतापर्यंत अभ्यासात अग्रेसर असलेल्या आणि गरजू 1500 विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे। यात 1 लाखापर्यंतची वार्षिक शिष्यवृत्ती देण्यात आली आहे। शिष्यवृत्तीतून शिक्षणक्रमाचे शुल्क आणि वसतिगृहाच्या भाड्यासाठी खर्च करावा अशी तरतूद आहे। अभियांत्रिकी, वास्तुरचना, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, सांख्यिकी, जीवरसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, ॲनिमेशन, इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील बीएससी, बीसीए, बीसीएस, बी फार्मसी आणि अभियांत्रिकी पदविकेच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना येत्या नोव्हेंबरपासून शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे। पुणे जिल्ह्यातील कोणत्याही महाविद्यालयातील विद्यार्थिनी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतील, असे पूनावाला यांनी सांगितले। शिष्यवृत्तीसाठी येत्या 6 सप्टेंबर पर्यंत प्लॉट नंबर 1203 माउंट वर्ड, ट्रॉपेज, वाकड येथे सकाळी 9:30 ते सायंकाळी 5 या वेळेत अर्ज मिळणार आहेत। 11 सप्टेंबर पर्यंत हे अर्ज भरून सादर करायचे आहेत। मुलाखती घेऊन गरीब आणि गरजू विद्यार्थिनींना पूर्ण अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे। नोव्हेंबर पासून शिष्यवृत्ती सुरू करण्यात येणार आहे। यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी अर्ज सादर करावेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। पुणे शहरातील रस्त्यांवर पे अँड पार्क या योजनेचा निर्णय आता पक्षनेत्यांकडे सोपवण्यात आला आहे। शहरातील रस्त्यांवर दुचाकी आणि 4 चाकी वाहनांसाठी पे अँड पार्क ही योजना राबवण्यासाठी धोरणात्मक मंजुरी घेण्यास शिवसेना भाजपने विरोध केला आहे। त्यामुळे यावर स्थायीने निर्णय न घेता तो पक्षनेत्यांकडे पाठवला आहे। स्थायीचे अध्यक्ष बाबूराव चांदेरे यांनी ही माहिती दिली। शहरातील रस्त्यांवर दुचाकी आणि 4 चाकी वाहनांसाठी पे अँड पार्क ही योजना राबवण्यासाठी धोरणात्मक मंजुरी घेण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला होता, पण दुचाकींना पे अँड पार्क योजना लागू करण्याच्या प्रस्तावास शिवसेना भाजपने विरोध केला। त्यामुळे या प्रस्तावावर चर्चा झाली नाही। शहराबाबतचा हा धोरणात्मक निर्णय आहे, त्यामुळे त्याचा निर्णय पक्षनेत्यांनी घ्यावा असे स्थायीत एकमताने ठरले। त्यानंतर हा प्रस्ताव पक्षनेत्यांकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला, असे चांदेरे यांनी सांगितले। डेक्कन जिमखाना येथील आठले पॅव्हेलियनने 100व्या वर्षात पदार्पण केले आहे। नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने या पॅव्हेलियनचे उद्घाटन गुरुवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ खेळाडू राजाभाऊ नरवणे यांच्या हस्ते आणि सदाशिव आपटे, सत्येंद्र गोसावी यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती डेक्कन जिमखान्याचे सेक्रेटरी संतोष गोखले यांनी दिली। या पॅव्हेलियनचा शतकोत्तर प्रवास चालू ठेवण्यासाठी सन 2010 मध्ये ठराव करून त्याचे नूतनीकरण करण्याचे काम सुरू केले आणि ते ऑगस्ट 2012 मध्ये संपले। यास अंदाजे 60 लाख रुपये खर्च आला। आता या पॅव्हेलियन मध्ये खेळाडूंना विश्रांतीसाठी बसण्याची जागा उपलब्ध करून दिली आहे। खेळाडूंना खेळाचे सामान ठेवण्यासाठी लॉकरची सुविधा, वाचनालय, करमणुकीसाठी वेगळ्या टीव्हीची खोली यांची सोय करण्यात आली आहे। डेक्कन जिमखान्यावर खेळणारे कोणत्याही खेळाचे खेळाडू अथवा स्पर्धेमध्ये येणारे स्पर्धक यांनाही या पॅव्हेलियन मधील सोयींचा उपभोग घेता येईल, असेही संतोष गोखले यांनी सांगितले। वेळोवेळी करण्यात आलेल्या वीज दर वाढीमुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे, अशाच काही नागरिकांनी आपले मनोगत जनवार्ताशी बोलताना व्यक्त केले। 6% जी वीज महावितरणने वीज वाढ केलेली आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? समजते की अत्यंत चुकीचं आहे। घरगुती माणूस किंवा हे जी जनरल आपलं पब्लिक आहे त्यांना अत्यंत चुकीचं सरकारचं धोरण आहे की दरवाढ ही झालेली आहे, त्याचं म्हणजे बरोबर नाही, दरवाढ जी केलेली आहे त्याच्याबद्दल माझं तर म्हणजे सर्वसामान्यांना परवडणार नाही आहे। आणि जे लॉन्ड्रीवाले जसे आमचे पार्टनर आहेत तसे लॉन्ड्री वगैरे तर यांना कमर्शियल मीटर घ्यावं लागतं, तर त्या प्रमाणात भरपूर म्हणजे ते त्यांच्या आवकत पण नाही तेवढे, आणि तो धंदाही फार कमी झालेला आहे। आपल्या दुकानामध्ये 600-500 कपडे होते,
500 कपड्यावरनं आज एक दिवसामध्ये आपण जर बघायला गेलो तर 200 कपड्यांनी आपलं काम कमी झालेलं आहे. म्हणजे कामगारांना जे काम आपल्याला बाहेर गरीब माणसं आपल्याला जे कमवायला आलेले आहेत त्यांना देणार काय आणि आपण खाणार काय. 100% दरवाढ ही आहे. तुम्ही दरवाढ करा, आम्ही मान्य करतो तुमच्या गोष्टी सर्व, पण त्याला काहीतरी लिमिट असते. 1-2%, 3% मान्य आहे. तुम्ही लाईट बिल उशिरा झालं तरी तुम्ही तिथं 40 रुपये 50 रुपये एक्स्ट्रा घेता. आज कमर्शियल म्हणलं तर दुकानदार हा जो आहे दुकानदार त्याला पण एक घरदार आहे. सर्व घरातले लोक बाकीचे सगळे सांभाळायचे. लाईट बिल आलं, भाडं आलं, हे आलं, कोण आलं, सगळं सांभाळून बाकीचे सगळ्या वस्तू करतात. तर आहे दर वाढतं, तुम्ही काहीतरी कमी याच्यामध्ये करा. भाववाढ केली तर सगळं काय त्यावरून पूर्ण धंद्यावरती हा सगळा परिणाम होतो. एक एक गोष्टी वाढत चालल्यात, महागाई वाढत चाललेली आहे. त्यात आता लाईट वाढली की पुढं सगळं वाढत जाणार, आमची प्रोडक्शन कॉस्ट वाढत जाणार. त्यामुळे धंद्यावरती परिणाम होतो, धंदा कमी होतो. कस्टमरला सांगून काही फायदा होत नाही, कारण कस्टमर म्हणतो की एवढीच्याने तुमचं हे कसं. पण हे आमचं कंटिन्युअस काम असतं, चालू असतं. आम्हाला काय असं एक 8 दिवसाचं काम आहे आणि 8 दिवस आम्हीच लाईट वापरणार आहोत असं नाही. आम्हाला 12 महिने वर्षातले लाईट वापरावी लागते. त्याचा जो काय असतो भुर्दंड जो आम्हाला भरावाच लागणार आहे. आणि हे अतिशय चुकीचं चाललेलं आहे. पेट्रोल वाढते, गॅस वाढते, रॉकेल वाढते. तर सामान्य जनतेने नक्की करायचं काय, आता कुणाकडे आवाज उठवायचा काय. गैरसोयीबद्दल म्हणजे की मध्येच कधीतरी लाईट जातात, काही सांगून हे असं आलेलं नसतं. जेव्हा आठवड्यातनं गुरुवारी 8 तास लाईट घालवतात रिपेअरच्या नावाखाली. काय करतात, कुठं करतात हे काही माहीत नसतं. त्यामुळे गुरुवारचा अख्खा दिवस माझा आता रविवारी बंद असतं. मी गुरुवारी बंद ठेवू शकत नाही. तर मला गुरुवारचा अख्खा दिवस माझा सगळा लोक माझी बसून राहतात, मला त्यांना बसून तो पगार द्यावा लागतो. ते माझं नुकसान होतं. तर आता या बाबतीत काय करावं, कुणाकडे जावं, आता हे कोण सांग. पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी कोल्हापूर जिल्ह्याने केलेल्या उपायांचा अवलंब पुण्यातील गणेश भक्तांनी करावा. कोल्हापूरप्रमाणेच सजवलेले पाणी भरलेले टब ठेवावेत. त्यातील मूर्ती कार्यकर्त्यांनी त्वरित वाहनात ठेवावीत. अशा प्रकारचा उपाय शासनाने करावा, अशी मागणी महाराष्ट्र अनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी केली. गणेश विसर्जनावेळी नदीतील पाणी प्रदूषित होत असते. त्यामुळे कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याने अशा प्रकारच्या केलेल्या उपायांचे अनुकरण पुण्याने करावे. तसेच महापालिकेने आवर्जून त्यामध्ये जनसहभाग मिळवावा. पिण्याच्या पाण्याची वर्षभरातील संभाव्य टंचाई लक्षात घेता केवळ विसर्जनासाठी धरणातील पाणी नदीत सोडू नये. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पाण्याचा स्रोत दूषित करणे हा दंडनीय अपराध आहे, असे फलक विसर्जन स्थळी लावावेत. मूर्तीबरोबरचे निर्माल्य स्वतंत्रपणे जमा करून खतासाठी त्याचा वापर करावा. या उपक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना, हरित सेना आणि स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घ्यावे आदी मागण्या डॉक्टर दाभोलकर यांनी केल्या असून 2 ते 2.5 तासांमध्ये उत्कृष्ट गणेशाची मूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिकही देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सत्य आणि असत्य यावर धर्माची मक्तेदारी असून तीच व्यक्तीच्या शोषणात कारणीभूत ठरते, असे मत अनिसचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांनी व्यक्त केले. अक्षरमानव प्रकाशनचे श्रीनिवास जोशी लिखित टॉलस्टॉयचे कन्फेशन या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी देवाचा इतिहास आणि टॉलस्टॉयचा देव या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. प्राध्यापक श्याम मनोहर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, चित्रकार सुभाष अवचट आदी उपस्थित होते. डॉक्टर दाभोलकर म्हणाले, मी नीतीने वागेन ही भावना परमेश्वराधिष्ठित वृत्तीतून मनात येते. नैतिकतेने आणि विवेकतेने वागणं याला अध्यात्माचा कसलाही आधार नाही, त्यांचा काही संबंध येत नाही. माणसाच्या नीतिमत्तेचा प्रश्न हा फक्त समाजातच निर्माण होतो. सुख आणि आनंद मिळणे हे विवेकवादाचे तत्व आहे. प्राध्यापक श्याम मनोहर म्हणाले, श्रद्धा ही जन्मजात, नैसर्गिक, समाजदत्तक आहे का, याचे उत्तर मिळवणे अवघड आहे. राग आपण मोजतो, थोडा राग येतो, जास्त राग येतो, पण श्रद्धा का मोजता येत नाही, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.